नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्यासमोर गणेश पुराण कथासागर घेऊन येत आहे. अध्याय 72 व 73 वाचून दाखवणार आहे. अध्याय 72 संकष्टी व्रताचे उद्यापन. कृतवीर्याने ब्रह्मदेवास विचारले, संकष्टी चतुर्थी व्रताचे उद्यापन कसे व केव्हा करावे? ब्रह्मदेव म्हणाले, व्रत पूर्ण होण्यासाठी पहिल्या 5व्या किंवा 7व्या महिन्यात उद्यापन करावे. षडोपचारे गणपती पूजा करून चंद्राला आधी नैवेद्य दाखवा, नंतर गणेशाला नैवेद्य दाखवा व पूजा संपवी. मग 21 ब्राह्मण होमाला बसवावे आणि गणात्वा या मंत्राने 10,000 आहुतींनी होम करावा. नंतर 1000, 500 किंवा 108 दुर्वांचा होम करावा. बलिदानानंतर पूर्णाहुती द्यावी. ब्राह्मणाची व श्री गणेशची प्रार्थना करून ज्या चुका झाल्या आहेत त्यांची क्षमा मागावी. अशा प्रकारे उद्यापन करणाऱ्याला अश्वमेघाचे पुण्य लाभते. ही सारी कथा सांगून इंद्र शूरसेन राजाला म्हणाला, अशा रीतीने कृतवीर्याने हे व्रत केले. त्यावेळी त्याने कीर्तन गायनासह उत्सव केला. गोरगरिबांना अन्नदान केले. पुढे श्री गणेश कृपेने कृतवीर्याला पुत्रप्राप्ती होईल. तो पुत्र मोठा झाल्यावर त्याला राज्याभिषेक करून कृतवीर्य वनात निघून गेला. त्या ठिकाणी गणेशाची कठोर तपश्चर्या केली. त्यावर त्याचा उद्धार झाला. अध्याय 73 कथा कार्तिवीर्याची. सूर्यसेन इंद्राला म्हणाला, गणेशाच्या वर कृपेने कृतवीर्याला नशिवान सुंदर मुलगा झाला. त्याचे चरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्यावर इंद्र म्हणाला, हेर शूरसेन राजा, तो मुलगा अतिशय सुंदर होता, परंतु त्या मुलाला हातपायच नव्हते. ते पाहून राणी शोकाकुल झाली. पुत्र जन्माचा याचा आनंद सोहळा करण्याऐवजी राजा राणीसह सर्व प्रजा दुःखात बुडाली. ते बघून त्यांचा प्रधान महाराज कधी विधी लिखित टळत नाही. त्यासाठी उगीचे दुःख करून चालणार नाही. श्री गणेश कृपेने सगळे ठीक होईल. त्याची काळजी तुम्ही करू नका, कारण तुमचा मुलगा श्री गणेशाच्या वरदानामुळे झाला आहे. हे ऐकून राजास आवडला. त्याने आपल्या पत्नीसह समजावून सांगितले. नंतर सर्व ब्राह्मणांना बोलावून गणेशाची पूजा केली. पूर्ण नगरीत साखर वाटली. 12 दिवसांनी त्याचे बारसे केले. त्याचे नाव त्याने कार्तवीर्य असे ठेवले. कार्तवीर्य हळूहळू वाढत होता. तो 12 वर्षात झाला. एक दिवस फिरत फिरत भगवान दत्तात्रय कृतवीर्य राजाच्या दरबारात आले. राजाने त्यांची भक्तिभावाने पूजा केली. तेव्हा दत्तात्रय राजास म्हणाले, हे राजन, तुझ्या पुत्राला मला पाहायचे आहे. त्यावर कृतवीर्याने आपल्या मुलाला आणून दत्तात्रयाच्या पायावर ठेवले. तो मुलगा पाहून दत्तात्रयांनी क्षणभर डोळे मिटले. ध्यानाने त्यांना मुलाचे पूर्वकर्म समजले. तेव्हा ते राजाला म्हणाले, हे राजन, तू संकष्टी चतुर्थी व्रताचे जागरण करीत होतास. त्यावेळी तुला एक जांभई आली आणि तू आचमन करायचा विसरलास. त्यावेळी तुझ्या पुत्राची अशी अवस्था झाली. असो, मी तुला मंत्र सांगतो, त्याने तुझे कल्याण होईल. असे म्हणून दत्तात्रयाने एकाक्षर मंत्राचे महत्त्व सांगून त्या मंत्राचे भक्तिपूर्वक अनुष्ठान करण्यास सांगितले व म्हणाले, 12 वर्षांनी तुझ्या मुलाला श्री गणेश प्रसन्न होईल व त्यांच्या कृपेने याला आपल्यासारखे हातपाय येतील. एवढे सांगून दत्तात्रय अंतर्धान पावले. ते ऐकून कार्तिवीर्य आपल्या वडिलांसह म्हणाला, पिताजी, मी तपश्चर्या करण्यास जंगलात जातो. तिथे मला पाठवण्याची तेवढी व्यवस्था तुम्ही करा. त्याप्रमाणे राजाने त्याला जंगलात एक पर्णकुटी बांधून दिली. त्यात तो राजपुत्र भक्तिभावाने श्री गणेशाचे एकाक्षर मंत्राचा जप करीत तपश्चर्या करीत बसला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.